छोट्या मित्रांनो नमस्ते। इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। बालमित्रांनो, मुलीही कुठं कमी नाहीत। आपल्या देशाचा इतिहास पाहिला, हजारो वर्षापासूनचा जरी इतिहास पाहिला तर स्त्रिया सुद्धा पुरुषापेक्षा कुठं कमी नाहीत। आणि अशीच एक गोष्ट आहे कविता राऊतची। तिला सावरपाडा एक्सप्रेस का म्हटलेलं आहे ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रश्नोत्तरासहित हा व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर पहा। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, कोणावरही न रागावता आणि जीवनाला हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगर दऱ्याने वेढलेला आदिवासी पाडा, पाडा म्हणजेच वाडी। आदिवासी भागामध्ये किंवा कोकणामध्ये डोंगर आहेत, जंगल आहे आणि छोटी छोटी गावं। या छोट्या गावाला पाडा असं म्हणतात किंवा वाडी म्हणतात। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागते, फिरावं लागतं। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, अनवाणी म्हणजे बिन चप्पल घालता, चप्पल न घालता चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। मित्रांनो, आपल्या जशा शाळेतल्या स्पर्धा असतात, केंद्राच्या असतात, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुढं स्पर्धा असतात, त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिम्पिक। या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। म्हणजे कविता ज्या वाडीवर राहते, ज्या पाड्यावर राहते, त्याचं नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कविता राऊतचं बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे, फार मोठी तपश्चर्या बनली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले। पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। बालमित्रांनो, कोणत्याही स्पर्धेत किंवा जीवनामध्ये वेळेला अतिशय महत्त्व असतं। आपण तर पाहिलं, काही सेकंदामध्ये तिचं सुवर्णपदक हुकलेलं आहे, म्हणजे वेळेची किंमत किती असते पहा। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला। कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले, मजबूत बनले। नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला। पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही। कविताच्या पायामधली चमक आणि दौड हेरली ती प्रशिक्षक म्हणजे शोधली ते प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांनी। त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासूनच अनवाणी धावण्याची तिला सवय होती। विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला। हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते
तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली मुलगी असतानाही दुसरी मुलगी समजून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ कविताराव कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगाव लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते, म्हणजेच दिसून येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी आईशी फोन करून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र मी तिला सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीण तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कवितेच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी म्हणजेच नाचणीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. मित्रांनो, कविताची स्फूर्तिदायक कथा गोष्ट तुम्हालाही आवडली असेल. आपणही अशा प्रकारे काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करा. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. संतोष साबळे
यांनी हा पाठ लिहिलेला आहे. कविता रावची गोष्ट तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, पालकांना सांगा, शिक्षकांनाही सांगा. आपण आता प्रश्नोत्तर पाहू. या पाठातील काही शब्दार्थ दिलेले आहेत. हे शब्दार्थ लिहून काढा, पाठांतर करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? पाठामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहा. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठामध्ये स्पष्टीकरण देत असताना सांगितलेले आहेत. पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा, शिक्षकांना दाखवा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविताला कशामुळे दिलासा मिळाला? कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पूर्ण वाक्यात लिहा, 2-3 वाक्यात लिहा. अक्षर सुंदर काढा, तुमच्या शिक्षकांना दाखवा. प्रश्न 3, प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. जसं पणला प्रत्यय आहे वेगळेपण, तसा पणा कमीपणा. अशाच पद्धतीनं आणखी शब्द शोधा. खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे म्हणजे आधार मिळणे, कणखर बनणे म्हणजे मनाची मानसिकता पक्की होणे, मजबूत होणे, ठाम होणे. इतर शब्द समूहांचा वाक्यात उपयोग आपण करा. समानार्थात शब्द माय म्हणजेच आई, बळ शक्ती, क्रीडा खेळ. इतर शब्दांचे अर्थ तुम्ही लिहा. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो आणि तो का आवडतो यासंबंधी तुमच्या वाक्यात तुम्ही लिहा. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ आवडतात की दोन्ही आवडतात? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात हे तुमच्या शब्दात लिहा. तुमची गल्ली किंवा गाव कशाने वेढलेले आहे? वेढलेले असणे शब्दसमूहाचा नेमका अर्थ. म्हणजे एखादं गाव, त्या गावाच्या बाजूने नदी असते, एखाद्या गावाच्या बाजूनं भरपूर झाडी असते. अशा अर्थाने आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. म्हणजे काय? प्रदूषण अधिक आहे. पहा, बाकीच्या वाक्यांचाही अर्थ तुम्ही शब्दसमूहांचा नेमका अर्थ वहीमध्ये लिहा. शरीर या शब्दापासून शारीरिक शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. उद्योगापासून औद्योगिक, शिक्षणापासून शैक्षणिक. सर्व शब्द वाचन करा, पाठांतर करा. प्रश्न 10 दिलेल्या मुद्द्याच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8-10 वाक्य लिहा. क्रीडा स्पर्धा आपल्या असतात, शाळेतल्या असो, केंद्रातल्या असो, तालुक्याच्या असो. काही विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्याही पाहिलेल्या आहेत. त्यासंबंधी अधिक माहिती लिहा. माहिती लिहिण्यासाठी मुद्देही दिलेले आहेत. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य, खेळाचे प्रकार अशी सविस्तर माहिती लिहा. आपल्याला नक्की लिहिता येईल. उपक्रम दिलेले आहेत. धावपटूंची नावं लिहा. त्यांनी जिंकलेली पदकं त्यांची माहिती लिहा. बैठ्या खेळांची नावं लिहा आणि मैदानी खेळांची नावं लिहा. राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा. खालील मुद्द्यांच्या आधी शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा आणि मित्रांशी चर्चा करा. या पाठामध्ये आपण हे समजून घेणार आहोत नामाची संकल्पना. आपले व्याकरणाचे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण त्याचे व्हिडिओ आहेत. नाम या विषयावरचे 3-4 व्हिडिओ आहेत. आपण जरूर पहा, आपणास अधिक माहिती मिळेल. या ठिकाणी नामे अधोरेखित केलेली आहेत, तीही वाचा, पुस्तकामधली वाचा, समजून घ्या.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.